नमस्कार. तर आज आपण वाचायला घेणार आहोत मेडिटेशन ध्यानधारणा. तर हे पुस्तक अगदी जसंच्या तसं स्क्रीनवरती पेज दाखवून तुमच्यासोबत मी वाचायला घेणार आहे. तर त्याच्या ऑडिओसोबत तुम्हाला ते रिटनमध्येही दिसेल. तर पुस्तक आहे मेडिटेशन ध्यानधारणा. लेखक आहेत मार्कस ऑरेलियस. तर पुस्तकाची प्रास्ताविकता आज आपण ह्या भागात पाहणार आहोत. सैनिक लढाईत जखमी होतात तेव्हा आजूबाजूच्या लोकांकडून व व्यवस्थेकडून मदत मागण्यात काहीच गैर नाहीये. रोजच्या जीवनात अडचणीच्या काळात संबंधितांकडून मदत मागण्यास काहीच गैर नसते. आपण लोकांकडून विनासंकोच मदत घेतली पाहिजे. तसेच सढळ हातांनी लोकांना मदतही केली पाहिजे. लक्षात घ्या, तुम्ही मदत मागता आहात, त्यांचे हात नाही. खोट्या स्वाभिमानाच्या कल्पना उराशी बाळगू नका. महत्त्वाचे आहे ते जखमांवर वेळीच उपचार करणे. इतरांकडून उपचार करून घेणं म्हणजे त्यांची सहानुभूती मिळवणं नसतं, ती त्यावेळची गरज असते. पाश्चात्य देशातील राजकीय विचारांचा प्रारंभ ग्रीस देशातील नगर राज्यापासून करावा लागतो. याच नगर राज्यांना सॉक्रेटिस, ॲरिस्टॉटल, प्लेटो यांसारखे महत्त्वाचे तत्त्वज्ञानी व अन्य विचारवंत लाभले. आधुनिक काळात कल्पनांचा, विशेषतः न्याय, स्वातंत्र्य, सनदशीर सरकार, कायद्याविषयी आदर या कल्पनांचा उदय प्राचीन ग्रीक नगरात झालेला आढळून येतो. ग्रीकांनी बुद्धिवादाचा, विवेकवादाचा आश्रय घेतला आणि व्यक्तीला प्राधान्य दिले. त्यामुळे नागरिकत्वाची किंबहुना जबाबदार नागरिकत्वाची कल्पना उदयास येऊन स्वयंशासित असं नगरराज्यांचा उदय झाला. राज्य आणि व्यक्ती यांचा परस्पर संबंध कसा असावा, कोणत्या मर्यादेपर्यंत असावा यासारखे विचार इथे उदयास आले. भल्या पहाटे आळसामुळे अंथरुणातून बाहेर पडणं कठीण होऊन जातं. तेव्हा असा विचार करून पहा की मी माझे स्वकर्म निभवण्यासाठी अंथरुणातून बाहेर पडत आहे. मार्कस ऑरेलियस. रोमन मेडिटेशन. आपण ध्यानधारणा या पुस्तकाची प्रास्ताविकता. पाश्चात्य संस्कृतीमधील एक पहिली संस्कृती म्हणजे ग्रीक संस्कृती. या संस्कृतीची इतर अनेक संस्कृतींवर पुढे छाप पडली असे मानतात. या संस्कृतीचा उगम ग्रीसमध्ये झाला, म्हणून या संस्कृतीला ग्रीक संस्कृती या नावाने संबोधितात. युरोपीय आचारविचार, तत्त्वज्ञान, साहित्य, कला, शासन, संघटना इत्यादींच्या मुळाशी ग्रीक कल्पना किंवा मूल्ये आहेत असे साधारणपणे पाश्चात्य इतिहासकार मानतात. स्वाभाविकपणेच आधुनिक युगाच्या आरंभी पाश्चात्य देशाची ज्ञानसाधना सुरू झाली, ती मध्ये ग्रीसला विशेष महत्त्व प्राप्त झाले. युरोपीय सुशिक्षित मनाला प्रारंभी ॲरिस्टॉटल, प्लेटो, पेरिक्लिस, अलेक्झांडर यांचा परिचय झाला. ग्रीक इतिहासाच्या मूल्यमापनात प्राचीन पौर्वात्य व आधुनिक युरोपीय अशा दोन संस्कृतींना जोडणारा दुवा म्हणून ग्रीसचे विशेष महत्त्व आहे. जीवनाच्या सर्व शाखांत शुद्ध तर्कवादाला महत्त्वाचे स्थान देण्याची धडपड ग्रीकांनी केली. त्याबरोबर नव्या दिशा शोधल्या. हेड्रियनने मृत्यूपूर्वी अँटोनायनस पायस यास वारस म्हणून निवडले. अँटोनायनस पायस आणि पुढे मार्कस ऑरेलियस हे दोन कर्तबगार सम्राट अनुक्रमे गादीवर आले. लुशियस व्हेरियस याबरोबर मार्कस ऑरेलियसने संयुक्त सम्राट म्हणून राज्य केले. व्हीरस इ. स. 169 मध्ये मरण पावला. त्याच्या कारकिर्दीत सर्व क्षेत्रात विकास होऊन भरभराट झाली व राज्याला शांतता लाभली. त्यामुळे या काळास सुवर्णयुग ही संज्ञा दिली आहे. अँटोनायनसची अनेक स्मारके आढळतात. सिनेटशी त्याचे संबंध चांगले होते. तसेच कार्यक्षम राज्यपालांमुळे प्रांताचे प्रशासन सुलभ झाले. हा काळ सुरक्षितता आणि समृद्धी यांनी संपन्न होता. ऑरेलियसने पुढे मेसोपोटेमिया परत जिंकून घेतला आणि रानटी जर्मन टोळ्यांना ड्यूब नदीपलीकडे हाकलून दिले. त्यांच्या कारकिर्दीत दुष्काळ, रोगराई यांसारख्या नैसर्गिक आपत्ती आणि रानटी टोळ्यांचे हल्ले यांनी लोक हतबल झाले होते. तथापि गरिबांचा कर कमी करून आणि त्यांना धान्यादी वस्तू वाटून त्यांनी मदत केली. ग्लॅडिएटरच्या खेळातील क्रूरपणा त्याने कमी केला. तो वक्ता, कायदे पंडित, तत्त्ववेत्ता होता. त्याच्या स्टोईक तत्त्वज्ञानावरील मेडिटेशन हा ग्रंथ प्रसिद्ध आहे. आपल्या मार्कस फ्रांटो या गुरूंना लिहिलेल्या त्याच्या पत्रातून त्याचे गुणविशेष आढळतात. ख्रिस्ती लोकांच्या धर्मस्थळास ट्रोजन सम्राटच्या वेळी प्रारंभ झाला व तो पुढे हेड्रियन, अँटोनायनस पायस व मार्कस ऑरेलियस यांच्या कारकिर्दीत तसाच चालू राहिला. रोमन साम्राज्याच्या राजकारणात 23 वर्षे अँटोनिनसने आपला स्वतःचा मार्ग शोधून काढला. एके क्षणी सम्राट हेड्रियनने
अँटोनिसला आपला उत्तराधिकारी नेमले. त्यामुळे हेड्रियन अँटोनायनसला म्हणाला, तुझी मी सम्राटपदी नेमणूक केली ती तुझ्या उदात्त व सर्वसमावेशक विचारांमुळेच. तू स्वतः नम्र आणि विलक्षण संवेदनशील आहेस. आजवर तू कधी बेजबाबदारपणे व निष्काळजीपणा दाखवला नाहीस. म्हणून अँटोनायनसबद्दल जरी हेड्रियनचे मत चांगले असले तरी रोमचे खरे भविष्य मार्कस ऑरेलियस नावाच्या तरुणाच्या हाती असले पाहिजे असे हेड्रियनला वाटत होते. अर्थात त्याचे दुसरे मन त्याला सांगत होते की राज्यातील पर्यावरण अत्यंत क्रूर, हिंसक जरी बनले असले तरी अँटोनायनस आपल्या स्वतःचे व राज्याचे संरक्षण करेल यात शंका नाही. त्यामुळे तोच खरा वारसदार असला पाहिजे. अखेर हेड्रियनने अँटोनायनसला आपला पुढचा वारसदार नेमला. अँटोनायनसची 23 वर्षाची कारकीर्द होती. त्याने मोठ्या संयमाने व जबाबदारीने राज्यात सुव्यवस्था प्रस्थापित केली. अँटोनायनसकडे सम्राटाची अनेक गुणवैशिष्ट्ये व कौशल्ये होती. कमालीचे समतोल चित्त आणि आचार. अँटोनायनस हा अत्यंत सभ्य आणि अगदी साधेपणाने राहणारा सम्राट होता. एका विशाल साम्राज्याच्या सर्व सेवा म्हणून रोमन लोक प्रजा त्यांची सर्वशक्तिमान देव म्हणून पूजा करीत असत. प्राचीन इतिहासकारांनी असे म्हटले आहे की अँटोनिनसचे आपल्या राज्यावर व प्रजेवर अतोनात प्रेम होते. तसे पाहिले तर अँटोनिनस हा अलेक्झांडर द ग्रेट किंवा विल्यम्स द कॉन्कर इतकाच कर्तृत्ववान होता. सुमारे 70 किंवा 80 दशलक्ष प्रजा आणि सुमारे 3.5 दशलक्ष चौरस मैल क्षेत्रफळ असलेल्या साम्राज्याचा प्रमुख म्हणून अँटोनिनस पायसच्या समोर अनंत प्रकारची प्रलोभने होती. पण विरागी प्रवृत्तीचा अँटोनिनस कशालाही बळी पडला नाही. त्याने एका समर्पित भावनेने मोठा संयम राखत राज्य केले. ही एक अत्यंत पवित्र अशी गोष्ट होती. त्या काळात सम्राटाचे कायदे करण्याचा आणि त्यांची अंमलबजावणी करण्याचा संपूर्ण अधिकार होता. कायदेशीर प्रकरणांचा आढावे सम्राट घेत असे. युद्ध पुकारण्याची व रणांवर आपले कर्तृत्व सिद्ध करण्याची शक्ती अधिकार सम्राटकडे होते. इतकेच नाही तर रोमन कॅलेंडरवर पूर्ण नियंत्रण ठेवण्याचा अधिकारही त्यांच्याकडे होता. रोमन धर्माचा सिद्धांत पुन्हा नव्याने लिहिण्याची शक्ती सम्राटकडेच होती. बहुतेक सम्राटांनी आपल्या बेसुमार सामर्थ्याचा आधार घेत अनेक कुकर्म केली, हिंसा केल्याचा तसेच क्रूरताही आणली. अँटोनिनस मात्र या बाबतीत कमालीचा संयमी समंजस होता. शहाणा होता. त्याने कधी प्रसिद्धी, सन्मान तसेच अधिकार याकडे लक्ष दिलं नाही किंवा त्यांचा आग्रही धरला नाही. अँटोनिनसच्या कारकिर्दीच्या अखेरच्या काळात सिनेटने सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यांचं नाव अँटोनिनस ठेवण्याची त्याला ऑफर दिली. सिनेटचा हा प्रस्ताव त्याने तात्काळ नाकारला. जुलै आणि ऑगस्ट हे नाव जुलियस सीझर आणि ऑगस्टा पी सीझर यांच्या नावावर आहे. अँटोनिनस मात्र प्रसिद्धीसाठी फार उत्सुकता नव्हता. त्याने या प्रलोभनाच्या गोष्टी जाणीवपूर्वक बाजूला सारल्या. ॲनेस्टर रेन हा इतिहासकारांच्या मते अँटोनिनसने आपल्या उत्तराधिकाऱ्यासाठी संपूर्ण चांगुलपणात जगणारा सम्राट मार्कस ऑरेलियस याला नियुक्त केले. त्या सम्राटालाही पुढे सर्वोत्कृष्ट सार्वभौम म्हणून प्रतिष्ठा मिळाली. तोही प्रसिद्धीच्या बाबतीत अँटोनिनससारखाच उदासीन होता. त्याचा प्रत्यक्ष कार्यावर व कर्तृत्वावर अधिक विश्वास होता. ऑरेलियसने अँटोनिनसच्या पावलावर पाऊल ठेवत त्याचा आदर्श ठेवत साम्राज्यपद निभावले. प्रजननाच्या मनात स्वतःची जागा ऑरेलियसने निर्माण केली. आपल्या प्रतिस्पर्ध्यांच्या हत्या न करणारा मार्कस ऑरेलियस आयुष्यभर स्वतःशी पूर्ण वचनबद्ध राहिला. अँटोनिनस आणि मार्कस ऑरेलियस यांच्यातील नात्यातल्या सौंदर्याची इतिहासाने नोंद घेतली आहे. अँटोनिनसच्या संवादातून तसेच शिकवणीच्या आदर्शातून रोमन साम्राज्याचे खरे स्वरूप ऑरेलियसला पाहायला मिळते. प्रत्यक्ष जीवन वास्तवाच्या व सम्राटपदाच्या आकलनास ऑरेलियसला अँटोनिनसचे कृतिशील जीवन निश्चितपणे सहाय्यभूत ठरले. एके क्षणी मार्कस ऑरेलियसच्या लक्षात आले की ही शिकवणूक आपण प्रत्यक्ष जगलो. एकतर क्षितिज राहिली अवस्था आपल्याला प्राप्त होईल आणि ती कालातील व कोणत्याही मर्यादेशिवाय असेल, ती जीवनाला आणि इतिहासाला पुरून उरेल. अर्थात तशी त्याने अपेक्षा ठेवली नव्हती. दोघेही महान नतेप्रत पोहोचले. अँटोनिनसने मार्कस ऑरेलियसला नेमकं काय शिकवलं? अँटोनिनसमध्ये लवचिकता आणि कणखरपणा यांचे अनोखे मिश्रण होते. त्याने राज्यातील पराक्रमी तरुणांना प्रभावित केले. अँटोनिनसने प्रजेबरोबर स्वतःची काळजी उत्तमरित्या घेतली. केवळ आरोग्यासाठी नाही तर निरोगी आयुष्यामुळे आपल्याला साम्राज्यपद अधिकाधिक चांगल्या प्रकारे निभवता यावे म्हणून. याचा चांगला परिणाम असा झाला की अँटोनिनसला आपल्या आयुष्यात वैद्यकीय मदतीची, औषधांची किंवा कोणत्याही प्रकारच्या मलमपट्टीची फारशी गरज पडली नाही.
अँटोनिसने मार्कस ऑरेलियसला सांगून दिले की महान सामर्थ्य आणि संपत्ती असलेल्या माणसाला अंगरक्षकांच्या तुकड्यांशिवाय किंवा त्यांच्या पदाच्या दिखाऊपणाशिवाय जगणे पूर्णपणे शक्य आहे. शासक म्हणून एक सम्राट, जबाबदार सम्राट या नात्याने आपले कार्य पार पाडताना अँटोनिसने कधी आळशीपणा केला नाही, ही निष्काळजीपणाही केला नाही. अँटोनिसचा दिवस पहाटेपासून सुरू व्हायचा. अगदी उशिरापर्यंत प्रजेच्या कल्याणासाठी अत्यंत कष्टप्रद ऊर्जेने ओथंबून असलेले जीवन मोठ्या उत्साहाने तो जगायचा. अँटोनिसचे स्वतःच्या आहाराचे शस्त्र व कसरत यांच्या सरावाचे एक वेळापत्रक होते. त्याबरोबर तो अतिशय काटेकोर व दक्ष राहायचा. रोमन साम्राज्याचा एक सम्राट म्हणून जगातील सर्वोत्कृष्ट कारकीर्द करण्यासाठी स्वतःमधील 5 महत्त्वाच्या गुणांचे, प्रतिभेचे, क्षमतांचे वर्धन अँटोनिसने करण्याचा प्रयत्न केला. स्वतःमधील कौशल्याचे आणि तत्संबंधी ताकदीचे पोषण करण्याची पुरेसा वेळ दिला. परिणामी सम्राट स्वतःच्या कार्यक्षेत्रात व राज्यात प्रजेत सर्वोत्तम होत महानतेकडे वाटचाल करू लागला. आपल्याला जितके अधिक ज्ञान होते तितके अधिक चांगले उत्कृष्ट काम आपण करू शकतो. महान सम्राट व सेनापती यांच्यामध्ये अपार औत्सुक असते. मुख्य म्हणजे स्वतःचे व त्याबरोबर प्रजेचे जास्तीत जास्त उन्नय व्हावे यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात. कोणत्याही स्वरूपाची मोडतोड होण्यापासून, विध्वंस होण्यापासून ज्ञान तसे शिकवण आपल्याला वाचवू शकते याची जाणीव त्यांना झाली होती. अँटोनिनसने स्वतःमधील ज्ञान, शौर्य, धैर्य, चांगुलपणा, निर्भयता यांच्या साहाय्याने सम्राटपदाचे नेतृत्व निभावले आणि आपल्या प्रतिभेचा, ज्ञानाचा तसेच कर्तृत्वाचा मार्कस ऑरेलियसकडे सोपवला. योजनेची कार्यवाही करण्याबद्दल महान व्यक्तींना मनात अढळ निष्ठा असते. त्या निष्ठेच्या बळावर ते मनातील विचारांना मूर्तरूप देतात. प्रत्येक आठवड्यात 2 वेळा प्रत्येक 1.5 तास मर्दन करून घेण्यासाठी अँटोनिस वेळ देत असे. सुधारलेल्या इंद्रिय जाणीवा, आनंदी वृत्ती, चांगले आरोग्य आणि दीर्घायुष्य असे मर्दनाचे जे अप्रतिम फायदे लोकांनी अनुभवले आहेत त्याचा विचार करता ही सवय आपण लावून घेतली पाहिजे असा सांगावा अँटोनिसने मार्कस ऑरेलियसला दिला. व्यक्तिगत जबाबदारीचे भान आणि वागण्या बोलण्यातील विचारांची परिपक्वता व्यक्तीने विकसित केली पाहिजे असे त्यांचे मत होते. त्यामुळे सम्राटने पूर्ण विचार करून प्रत्येक आठवड्यासाठी वेळापत्रक, कार्यक्रम, पत्रिका तयार करणे आवश्यकच असते. नव्हे ती सवय लावून घेतली पाहिजे. तसे केल्याने तन-मनातील ऊर्जा वाढीस लागते. त्या वेळापत्रकामुळे आपल्याला प्राधान्यक्रमाने कामांच्या निवडीबाबत विचार करता येतो आणि कामाचे संतुलनही राखता येते. नियमित व्यायाम व कसरत करण्यामुळे चांगली एकाग्रता साधता येते. विविध प्रक्रिया करण्याचा मेंदूचा वेग वाढतो आणि त्यांची शिकण्याची ताकद वाढते. शरीरातील ऊर्जा संचय वाढतो आणि आपण अधिक आशावादी होतो. महान कार्य करणाऱ्या व्यक्ती आपल्या हातून चांगलीच निष्पत्ती व्हावी यासाठी खूप परिश्रमपूर्वक आणि एका रेषेत तासनतास काम करत नाहीत. त्याऐवजी उच्च दर्जाच्या सृजनशील व्यक्ती आंदोलनाची क्षमता जाणून घेऊन काम करतात. त्या व्यक्ती संपूर्ण एकाग्र साधून कमालीच्या ताकदीने स्वतःला झोकून देऊन काम करतात. त्यानंतर काही काळ त्या स्वतःला कामापासून दूर ठेवून पूर्ण विश्रांती घेतात. विश्रांतीच्या या काळात त्या व्यक्ती पूर्वपदावर येतात. सृजनाला आवश्यक असलेली मानसिक आणि शारीरिक ऊर्जा स्वतःमध्ये साठवतात. वेगळ्या शब्दात सांगायचे तर ही माणसं काम आणि विश्रांती यांचा समतोल साधतात. तसा समतोल आपल्याला साधता आला पाहिजे. मार्कस ऑरेलियसने आपल्या मेडिटेशन या ग्रंथात अँटोनिनसच्या अनेक खुब्या व कौशल्य यांचे तपशीलवार वर्णन केले आहे. छोट्या छोट्या गोष्टीतला आनंद अँटोनिनस घेत असे व तो हसतमुख होता. प्रत्येक क्षणातला आनंद घेण्याची क्षमता ज्याच्याकडे होती. अँटोनिनस सॉक्रेटिस सारखा समतोल क्षमता राखून होता. तो काटकसर जरी असला तरी योग्य ठिकाणी व प्रजेच्या सोयीसाठी तो खर्च करायला मागे पुढे पाहत नसे. मार्कसने मेडिटेशनमध्ये लिहिले की कुठल्याही जीवघेण्या परिस्थितीत टिकून राहण्यासाठी आणि शांत राहण्याची क्षमता अँटोनिनसकडे होती. मुख्य म्हणजे तो निरअहंकारी होता. अँटोनिनस माझा आदर्श आहे. त्याने मला अचूक निर्णय घेऊन त्याचे अटळ पालन करण्याची शिकवण दिली. अँटोनिनसबद्दल सर्वात लक्षवेधी गोष्ट म्हणजे अधिकाऱ्यांना तो सतत प्रश्न विचारत असे. वेळेचा अचूक उपयोग कसा करायचा ते शिकावे. त्याच्याकडूनच एखाद्या समस्येला तार्किक आणि योग्य विचाराने शांत आणि व्यवस्थित पद्धतीनं तो संपर्क साधत होता. मुख्य म्हणजे त्याने आपल्या चुकांचीही जबाबदारी स्वीकारली होती. तर पुढचा भाग आहे अंतर्बाह्य शिस्त. सातत्याने स्वतःची प्रगती होत राहावी म्हणून स्वतःच्या मनात आपल्या बांधिलकीची जाणीव कायम जागती ठेवावी.
असे ॲटोनिनस म्हणत असे. सतत शिकत राहिल्याने आपल्या बुद्धीला धार येईल, ज्ञानाला खोली प्राप्त होईल आणि बुद्धिवैभवाचे दिमाग ऐश्वर यांच्यावर धूळ साठू शकणार नाही. मग तुम्ही खऱ्या अर्थाने सम्राटपद भूषवू शकाल. दुसऱ्या बाजूला तुम्ही विचारवंताच्या अंगानेही विकसित व्हाल. वैयक्तिक कामगिरी अत्युच्च दर्जाची होण्याकडे लक्ष देत असतात. स्वतःला शारीरिक आणि मानसिक पातळीवर नव्याने घडवत राहणे आवश्यक नव्हे तर अपरिहार्य आहे. आपल्याला उत्कृष्ट कामगिरी करत मनाला आणि बुद्धीला विश्रांती द्यायला हवी. आपली कामगिरी सर्वांमध्ये उठून दिसणं आणि स्वतःचं आयुष्य समृद्ध असणं या दोन्ही बाबींना समान. मार्कस ऑरेलियस म्हणतो, निसर्ग दत्त वाट्याला आलेली बुद्धी आणि प्रतिभा दीर्घकाळ नव्हे तर आपल्याला आपल्या कामातून विलक्षण आनंद मिळायला हवा, तेही आंतरिक शांतीसह. अपार धैर्य, आत्मसंयम, न्यायप्रियता, सुज्ञता व शहाणपण हे 4 सद्गुण प्रत्येक स्त्री पुरुषाने आत्मसात करायला हवेत. तुम्ही सशक्त, सक्षम वा अशक्त असाल किंवा तुम्ही बुद्धिमान व सरासरी बुद्धिमत्तेचे असाल तर तुम्ही या 4 सद्गुणांना जवळ करायला हवे. विचारपूर्वक आणि पूर्वनियोजनाने ठरवलेल्या 4 सद्गुणांच्या दिशेने व दृष्टीने एक पाऊल पुढे जात राहणे हे एक प्रकारचे श्रेष्ठत्वाचे जाणीच आहे. माणसाने चांगल्या सवयी स्वतःला लावून घेतल्या पाहिजेत. स्वार्थ, निस्वार्थ, संपूर्ण चांगुलपणा आणि दृष्ट शक्ती, शौर्य आणि भय भेगडता, सुज्ञता, शहाणपण व मूर्खता, अज्ञान की ज्ञानाची कास यातून एक रस्त्याची आपल्याला निवड करावीच लागेल. जीवनाच्या प्रवाहात प्रत्येकालाच या निवडीचे आव्हान स्वीकारावे लागते एवढं मात्र खरं. तर आतापर्यंत आपण प्रस्तावना पाहिलेली आहे. तर पुढील भागात आपण ॲटोनिनस आणि मार्कस ऑरेलियसची काही गुणवैशिष्ट्ये आहेत ते पुढील भागात पाहणार आहोत. तर चला पुढील भागात नक्की भेटूयात. थँक्यू.